सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। इकडे बघा, मी त्या दिवशी बोलले होते ना की कमळचे व्हिडिओ बनवायला आले, मी कमळ काढायचं, पण तेव्हा एकही कमळ दिसत नाही। आता कामाला जायच्या रोडवर आहे मी, तर एवढे कमळ म्हणजे आलेले आहेत ना, तुम्हाला मी दाखवते। हे बघा, हे बघू शकता तुम्ही, आणि खूप सारे कमळ आलेले, ते दिसालेत तुम्हाला फुल। हे सगळं तळ भरलेलं आहे, तुम्हाला असे दाखवू मी, दिसणार नाही ह्याच्यामध्ये, पण इतके सारे कमळ आहेत ना, बघू शकता तुम्ही, इतके कमळ आहेत सांगायलाच नको, म्हणजे भरपूर कमळ आहेत। सगळं तुम्हाला पांढरे पांढरे फुलं दिसत असतील, पांढरे ते कमळ आहेत सगळे। आणि इकडं बघा, इथे जवळच आहे कमळ, खूप छान दिसतं हे कमळ, पण मला इथं काढायला भीती वाटते, खूप लांब आहे हे कमळ आणि खूप छान आहेत। मग असं म्हणजे खूप कलर असतात, की पिंक कलर असतो, लाल कलर असतो, कमळ खूप प्रकारचे कमळ असतात। आणि हे तळमध्ये अजिबात पाणी नसतं बरं का, हे सगळंच वाळून जाते। हे बघा, इकडे बघू शकता, आणि हे पण बघा तुम्ही, ह्या साईडला पण मध्ये असा रोड गेलेला आहे, रस्ता, आणि इकडे बघा, इकडे पण एवढे कमळ आहेत ना, दिसालेत तुम्हाला, ते पांढरा पांढरा दिसत, सगळे ते कमळच आहेत। आणि हे सगळं तळ सुकून जातं, ह्या तळामध्ये पाणी अजिबात राहत नाही, सगळंच सुकून गेलेलं असते। खूप मस्त आहे, पण इथं मला कमळ तोडायचं होतं, पण कशी तोडू ते समजत नाही, कारण की भीती पण वाटते। मला माझ्या आईने सांगितलं आहे कमळ कधी तोडायचं नाही, ते देवाचा असतं म्हणून। ते माहिती आहे देवाचं आहे कमळ, पण आईचं ऐकावं तर लागते ना, तर आईने एकदा नाही बोललं तर नाही तोडायचं। बघा, 3 कमळ किती सुंदर आलेले आहेत, खूप छान वाटतात हे कमळ। आता मी तोडू कशी? बघा, ही जायला वाटच नाहीये, कमळ आहे आतमध्ये, बघता हे कमळ, आणि यातलं एवढं छान आलंय ना, असं दाखवते मी तुम्हाला, इतकं मस्त आलंय नाही, मोठं आणि पूर्णपणे उमललं आहे, पूर्ण असं उमललं आहे। एवढे छान छान कमळ आलेत, आणि आमच्या नशिबातच नाहीये की मी ते कमळ काढून घेऊन जाऊ घरी, अशी खूप इच्छा आहे माझी। पण आईने मला अशी घाबरवले की कमळ तोडायचं नसतं आपल्याकडे, कमळ तोडायचं हे नाही आहे, म्हणजे कमळ देवाचं असतं, फक्त बघण्यातच आनंद घे, तोडायला अजिबात जाऊ नको असं बोलले मला, म्हणून मी अजिबात त्याला हात नाही लावले। पण असं वाटलं की मला इथे तर कमळ तोडायला पाहिजे। कसं सांगू मी, आता तुम्हाला पण असंच वाटेल ना की कमळ बघितल्याबरोबर असं वाटतं की कमळ तोडावं म्हणून। आणि हे कमळ काय तोडल्याने येत नाही, कात्रीने तरी कट करायला पाहिजे, नाही तर उपटून काढायला म्हणजे गणेश चतुर्थीला ना हे लोक कसं काढतात माहीत नाही, हेच कमळ गणेश चतुर्थीला काढतात आणि रस्त्यावर थांबून विकतात, ह्याचा माळ वगैरे बनवतात। आमच्याकडे असं आहे, आता हे गणेश चतुर्थीपर्यंत हे कमळ येतील, आणि चतुर्थीला इथं लोक उतरतील, आणि सगळे कमळ बघा, एवढे कमळ भरलेच, काय सांगू, हे सगळे कमळ आहेत बरं का। आणि गणेश चतुर्थीला हे कमळ सगळे तोडतील आणि विकायला येतील, लोक असतात ना अशी। आणि इकडं बघा, सगळं डोंगर दिसत आहे, खूप छान डोंगर दिसत आहे। छोटंसं गाव नाही बरं का, इकडे फॉरेनची लोक फिरण्यासाठी येतात, पण आमच्याकडे असं कोकणामध्ये, कोकण म्हणजे समजून जावा तुम्ही, बीच आहे, म्हणजे कुठे असेल, मी गावाचं नाव सांगू शकत नाही मी कुठे राहते, पण बीचवर आहे मी, बीचच्या जवळ राहते, म्हणजे तुम्ही समजून जावा। आणि खरंच इकडं खूप छान आहे, बघण्यासारखं आहे। आणि मी कामाला जाते, मला हे संध्याकाळी ना अजिबात एक फुल दिसत नाही, एक सुद्धा कमळ असं दिसत नाही, आणि आता इतके कमळ आहेत ना, काय सांगू तुम्हाला, म्हणजे असं असेल काहीतरी दिवसामध्ये उमलायचं आणि संध्याकाळी ते हे होत असेल, काहीतरी असेल त्याची पण प्रथा। चला, तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ, माझी बडबड कशी वाटली सांगा, आणि मला कमेंट करा, आणि व्हिडिओ बघा। तर असे व्हिडिओ कमळचे वगैरे तर कुठे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल, खरंच खूप छान आहे। मला तर पान तरी तोडायला भेटलं असतं ना, मी तोडलं असतं, पण खूप खोलबिल असेल तर भीती वाटते ना। चला जाऊया, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, बाय सर्वांना, श्री स्वामी समर्थ।